इंडियाचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। इंद्रायणी नदीच्या पात्रातून जाणारा इंदोरी गावचा हाच साकव कुंडमाळ्यातील पूल काल पडला। त्यामध्ये 4 जणांचा जो आहे तो दुर्दैवी असा मृत्यू देखील झाला आणि 51 जण जे आहेत ती जखमी झाले। मात्र हा पूल पडल्यानंतर इंदोरी ग्रामस्थांना जो आहे तो आता मोठा फटका जो आहे तो या ठिकाणी बसणार आहे। इंदोरी ग्रामस्थ असतील, कॉलेजला जाणारे तरुण असतील किंवा व्यावसायिक गवळे असतील, दूध उत्पादक शेतकरी असतील, यांना मोठा वळसा घालून जे आहे आता पिंपरी चिंचवडला यावं लागणार आहे। नक्की काय तोटा जो आहे तो ग्रामस्थांना झाला हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत गावचे सरपंच आणि ग्रामस्थ आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे तोटा जो आहे तो आता तुम्हाला या संपूर्ण इंदोरी असेल किंवा आसपासच्या गावांचा फटका बसलेला आहे? दादा, काल जी घटना अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे, त्यामध्ये तसं पाहायला गेलं तर 40 ते 45 जणांना बचाव कार्यात वाचवले गेलेले आहे आणि 6 ते 7 जणांचं दगावलेले आहेत। पण अशा कालच्या या पूल पडल्यामुळे आज आमच्या इंदोरी गावातील कुंडमाळा असेल, कानेवाडी गाव असेल, सांगुर्डी गाव असेल, अशा सर्व ठिकाणच्या विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, या सर्वांना खूप मोठा नुकसान झालेलं आहे। कारण की या पुलावरनं भेगडेवाडी स्टेशन हे इथले 1 ते 2 किलोमीटरचं अंतर आहे आणि आता जो पूल पडला आहे त्याच्यामुळे आता त्यांना कमीत कमी 9 ते 10 किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे। ते पण रस्ता पण खूप खराब आहे, त्याच्यामुळे 20-25 मिनटं वाढणार आहे प्रवासासाठी। हे सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे गावकऱ्यांचं आमच्या। हे हा जेव्हा पूल जीर्ण होऊ लागला, बोलावलं, हे कधी तुम्हाला कळलं? तुम्ही त्या ठिकाणी जे बोर्ड जे आहे ते केव्हा लावला? त्यानंतर प्रशासनाशी तुम्ही संपर्क कधी साधला? गेले 3-4 वर्ष आम्ही सांगितलेलं, म्हणजे बोर्ड लावून ठेवलेले आहेत की बाबा या ठिकाणी पूल धोकादायक आहे, जास्त म्हणजे येणाऱ्या पर्यटकांनी जास्त त्या ठिकाणी थांबू नये। आणि प्रशासनाला पण वेळोवेळी आम्ही कळवलेलं आहे की बाबा अशा ठिकाणी पर्यटन वाढत चाललेले आहे। पोलीस प्रशासनाला पण गेले 2-3 वर्ष आम्ही सांगितलेलं आहे की बाबा तुमची लोक थांबवायचं, जास्त करून पर्यटन येऊन या ठिकाणी काही ना काहीतरी नुकसान होऊ नाही काल घडलेली आहे। वापर त्यासाठी होता नियमाप्रमाणे। पुलावरचा वापर या स्थानिक शेतकरी आणि दूध व्यावसायिक असतील आणि शाळेचे विद्यार्थी असेल यांसाठी होता। पलीकडे कुंडमाळा आणि अलीकडे शरारवाडी याचं काम चालू होतं। आणि जे दूध व्यावसायिक आहेत त्या दुधाच्या घागरी घेऊन इथून पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी त्या पुलाचा वापर व्हायचा। त्यामुळे या पुलाचं महत्त्व होतं। त्यांचं रोजचं कामकाज जे 20-25 मिनिटाचा प्रवास आहे त्यांचा कमी व्हायचा आणि लोकल जवळ होती, भेगडेवाडी स्टेशन जवळ असल्यामुळं त्या माध्यमातून पिंपरी चिंचवडला जाणाऱ्यांना हे मध्यवर्ती ठिकाण होतं। कुठून हा पूल बंद झाल्यानंतर कुठून कसं तुम्हाला या ठिकाणी आता जावं लागणार आहे? आधी एकदम 1.5-2 किलोमीटर पिंपरी चिंचवडचा रस्ता होता। 1.5 ते 2 किलोमीटर जे अंतर होतं ते आता वास समारून आम्हाला कमीत कमी 8 ते 10 किलोमीटरवरती लांब जायला लागले। कुठली गावं त्यामध्ये तुम्हाला घेत? याच्या मेन म्हणजे कुंडमाळा, सांगवड, कानेवाडी, इंदोरी आणि शेलारवाडी या 5 ते 6 गावांचा समावेश होता। 5 ते 6 गावांचा समावेश जो आहे तो या ठिकाणी होता। नवीन पूल बांधण्यासंदर्भात ग्रामस्थ असतील किंवा प्रशासन किंवा स्थानिक पुढाऱ्यांनी काय नक्की त्यासाठी केलं होतं आणि अद्यापही त्या ठिकाणी पूल का झालेला नाही? गेले 5-6 वर्ष कैलासवासी आमदार दिगंबर दादा भेगडे यांनी पण पाठपुरावा केलेलाच होता। त्यांच्यानंतर रवी आप्पा भेगडे यांनी पण गेले 2-3 वर्ष पाठपुरावा करून आत्ता या पुलासाठी 8 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे मागच्या जूनमध्ये। तर तो निधी मंजूर होऊन सुद्धा त्यानंतर स्थानिक पातळीवर ज्यावेळेस ते सर्वे करायला आले त्यावेळेस शेतकऱ्यांच्या काही अडचणी पाहून आणि प्लस दुसऱ्या बाजूला जो डेपोचा एरिया आहे तिथला अडचणी पाहून थोडंसं मेजरमेंट किंवा अलाइनमेंट त्यांचे चेंज केले आणि त्याच याच्यात थोडंसं लेट झालं त्यांना पूल चालू करण्याचं काम। त्या पुलाची कॅपॅसिटी किती होती? काल जर आपण पाहिलं ती घटना घडली त्यानंतर 51 जण जे आहेत ती रेस्क्यू केले, जखमी झाले, 4 जण गेले, त्यात किती त्याची कॅपॅसिटी होती?
तसं कॅपॅसिटी अशी नक्की सांगता येणार नाही, पण 4 ते 5 टू व्हीलर समजा जायचं झालं किंवा 10-12 लोक चालत जायचं झालं तर एकदम व्यवस्थित तो पूल म्हणजे एवढा ढासळण्यासारखा नव्हता. पण वेळोवेळी तिथल्या स्थानिक लोकांनी आलेल्या पर्यटकांना जर काही बोलले तर पर्यटक आरेरावीची भाषा करून बोलायचे की बाबा हा पूल काय तुमच्या मालकीचं आहे का, तुम्हाला काय करायचं. त्यामुळं स्थानिक लोक काही वाद घालत बसत नव्हते. त्यामुळं त्यांनी काय ऐकलं नाही आणि जास्त प्रमाणात स्थानिक पर्यटक आल्यामुळे या ठिकाणी अशी दुःखद अशी घटना घडलेली. नक्कीच आपण पाहिलं तर आता कुंडमाळा असेल, शेलार मळा असेल किंवा सांगवडे असे 5 ते 6 गावांना मोठा फटका जो आहे तो आता या पूल पडल्यामुळे झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. अवघ्या काही मिनिटावर असलेला बेगडवाडी स्टेशन असेल किंवा देहू रोड असेल, आता तेच त्यांना 20 ते 25 मिनटं अंतर कापून 8 ते 10 किलोमीटरचं अंतर कापत जे आहे ते आता त्या इच्छित स्थळी त्यांना जावं लागणार आहे. यासाठी मोठा फटका जो आहे तो खास करून शेतकरी वर्ग असेल किंवा कॉलेजचे तरुण असतील यांना बसलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. हा जो पूल आहे हा फक्त पादचारी होता, त्यावरून मध्ये आधी दुचाकी देखील जात होत्या. त्यामुळे ही घटना जी आहे ती अत्यंत घडली, वाईट अशी घटना जी आहे ती या कुटुंबियांसोबत गावकऱ्यांसाठी देखील असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामन सुशांत सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.